जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचा नंदुरबार तालुक्यातील शनिमंडळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत। हिना गावित यांनी घेतले शनेश्वर महाराजांचे दर्शन व प्रचार सभांना केली सुरुवात। नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्यावर जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करीत शनिमंडळ गावात 27 एप्रिल 2024 रोजी रात्री 8:30 वाजता महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचे अद्भुत जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि शनिमंडळच्या प्रमुख रस्त्यांवरून डॉक्टर हिना गावित यांच्यासह गावित परिवाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। नंदुरबारचे ग्रामदैवत श्री गणपती मंदिरात 27 एप्रिल 2024 रोजी सकाळी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी नारळ वाढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। त्याचप्रमाणे रात्री 8:30 वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनिमंडळ येथील शनी मंदिरात जाऊन विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली। शनिदेवाच्या चरणी नारळ वाढवून त्यांनी प्रचार सभांचा प्रारंभ केला। या प्रसंगी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जयखंड गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉक्टर कुमुदिनी गावित, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र राजपूत, भाजपाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, शनिमंडळ येथील प्रवीण पाटील, कोपर्लीचे सरपंच विनोद वानखेडे आणि त्या भागातील महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत न भूतो न भविष्यती असा जल्लोष दिसून आला। शनिमंडळ तलवाडे, रनाळे, वावद यासह भोवतालच्या गावातील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले दिसले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।